तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार, तुमच्या गुरूंना माझा नमस्कार. रोजच्या आयुष्यात आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, आपल्यावर येणारे जे संकट आहेत, ते बरेचसे संकट, जवळजवळ 90% संकट आपल्या बोलण्यामुळे निर्माण होतात. आपण एखादा शब्द बोलून जातो आणि त्याचा परिणाम हा आपल्याला माहित नसल्या इतका भयंकर होतो. आपण रागाच्या भरात बोलतो, आपण प्रेमाच्या भरात बोलतो, आपण भावनेच्या भरात बोलतो आणि एखादं वचन देऊन जातो. मुलांना सांगतो हे तुझ्यासाठी, छोटे छोटे उदाहरण. आपली एखादी छान साडी आहे नवीन, आपल्या मुलीनी मागितली, नाही बेटा तुलाच देणार आहे, हा आपला शब्द असतो. ठीक आहे ना, तुझीच आहे, तुलाच देते. तसाच दागिना, की हा मी अमक्याला देते, आपण बोलून जातो. आपलेच दोन मुलं असतील तर हा याला देईन, हा त्याला देईन, त्यांच्या समोर आपण बोलतो आणि एका वचनात फसतो. आणि ती गोष्ट आपल्याला सुटत नाही. बघा, आपल्या तोंडातून ते शब्द निघून गेलेले असतात. आपल्या तोंडातून निघालेला शब्द हा एक कर्माची निर्मिती करत असतो. हे कर्म झालं छोटस, कारण आपण करतो जे काम ते सगळं कर्माच्या अकाउंट मध्ये जमा होत असतात. आपले भांडणं बघा कसे होतात. कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं आणि आपण त्याला तितक्याच यांनी प्रतिसाद देतो. आपण तितक्याच यांनी बोलतो की नाही, तुझं हे चुकलं, तुझं हे चुकलं, तू असं कसं मला अमक्या साली बोलला होतास. आपण त्यांनी बोललेले शब्द आपल्या मनाच्या कप्प्यामध्ये जपून ठेवलेले असतात. आपल्याला वाटत नाही की आपण जपून ठेवले आहेत, पण जेव्हा आपल्या एकमेकांसमोर येतो, आपण एकमेकांसमोर वाद घालतो, तेव्हा आपल्याला 10 वर्षापूर्वीचं आठवतं की 10 वर्षापूर्वी यांनी मला असं म्हटलं होतं. आपण त्याचे शब्द कुठेतरी जपून ठेवतो. आपल्या रिलेशन मध्ये जी गॅप येते किंवा आपण नवीन जे कर्म बनवतो ते आपल्या बोलण्यामुळे असतात. आपल्याला शब्द हे फुकट मिळालेले असतात, एकही किंमत द्यावी लागत नाही. पण खरंच आपल्याला फुकट मिळतात का हे शब्द? त्याची किंमत आपल्या आयुष्यात खूप मोठी भरावी लागते. शब्द फुकट नाही येतात. एका शब्दाने तुम्ही एखाद्याचं मनोधैर्य वाढवू शकता, तर एखाद्याला तुम्ही खच्चीकरण करू शकता. तुला काही येत नाही, तुला कधीही जमणार नाही, तू असा आहेस, तू तसा आहेस, म्हणजे आपण त्याचं खच्चीकरण करण्याचं कार्य आपल्या फक्त आणि फक्त शब्दाने करत असतो. आणि तेच दुसऱ्या बाजूला, तुला जमणार आहे बेटा, तू करू शकतोस, हा विश्वास पेरण्याचं कार्य आपल्या शब्दानेच होतं. म्हणजेच आपले शब्द याला किंमत आहे. पण आपण किती आपले शब्द वाया घालवतो. आपण जे बोलतो त्यामुळे आपली कितीतरी एनर्जी वाया गेलेली असते. आपण घेतलेली, युनिव्हर्स मधून घेतलेली ऊर्जा आपण आपल्या शब्दाच्या द्वारे फुकट घालवतो. मी ज्यांच्याकडे सुखमणी साहेब किंवा गुरुग्रंथ साहेब शिकायला जायची, ते माझे गुरु अनूप सिंह जी खुराना, ते म्हणायचे की तुम दूसरों के कपडे धोते हो. आपण जेव्हा चार चौघात बसतो आणि दुसऱ्यांची जी नाही आहे तिची निंदा करतो बघा, आपला हा मानवी स्वभाव आहे. नाहीये ना अमकी, मग तिच्याबरोबर बोलून घ्या, काही असो नसो, तिची सून अशी आहे, अरे तुला काय करायचंय तिच्या घरात जाऊन? ती जाणे, तिची सून जाणे, तिचा मुलगा जाणे, तिचे नातवंड जाणे, पण कारभार आपल्याला असतो. तिच्या घरी माहितीये का,
तिच्या सुनेनी भाजीच नाही केली. छोट्या छोट्या गोष्टी असतात. तिची सून असं करते, तिची सून तसं करते, म्हणून आपण कॉमेंट पास करतो. पण हे कॉमेंट पास करणं हे एक कर्माचा भाग आहे आणि त्याचीच किंमत आपल्याला मोजावी लागते. पापाजी म्हणायचे की तुम्ही त्यांचे कपडे धुता, तुम्ही त्यांचे कर्म तुमच्याकडे ओढवून घेता. आता हे कसं आपण प्रत्येक गोष्ट तपासून पाहतो की मी जर तिला असं म्हंटल की तिची सुनेने असं केलं किंवा काही, तर हे याचा परिणाम माझ्यावर काय होईल. तुम्ही करून पहा. आज मला बरं नाही हा एक शब्द घ्या. तुमच्या जवळ येणाऱ्या अनेक व्यक्ती अशा असतात, तुम्हाला माहित आहे का, माझी कंबरच खूप दुखते, माझे गुडघेच खूप दुखतात, मला बरंच नाही वाटत. हा बरं नाही वाटत हा शब्द त्यांच्या मुखात सतत असतो आणि तुम्ही सतत सतत घरातली एखादी व्यक्ती अशी बोलणारी असेल तर तुम्ही ती सतत ऐकता. तिच्यापासून निघणारे व्हायब्रेशन तुमच्यापर्यंत पोहोचतात, ते तुमच्या मनावर कार्य करतात, तुमच्या हृदयावर कार्य करतात आणि त्यापासून तुम्हालाही बरं वाटत नाही. बघा करू. एक दिवस सांगा, एखादीचं पकडा की तिची कंबर दुखते, तुम्ही सांगा की अमक्या अमकेची ना कंबरच दुखते ग, खूपच तिला उसण भरलीये, तिची कंबर दुखते ग, तिला उसण भरलीये. 2 दिवस करा. तिसऱ्या दिवशी बघा तुमची पण कंबर दुखते. थोड्या ना थोड्या प्रमाणात तो असर तुमच्यावर झालेला असतो. इतकी या शब्दाची किंमत आहे. पहिलेच्या काळी ऋषीमुनी काय करायचे, वर द्यायचे किंवा शाप पण द्यायचे. तुझं वाटोळ हो, हा शाप दिल्याबरोबर त्या व्यक्तीचं वाईट व्हायचं. आपण अनेक उदाहरणं पाहतो. रामायणात आहे, महाभारतात आहे, इव्हन श्रीकृष्णाला किंवा दशरथाला देखील शाप मिळालेले आहेत. गांधारीनी श्रीकृष्णाला शाप दिलेला आहे. म्हणजे देवासारखा देवाला देखील त्या पतिव्रतेचे शब्द झेलावे लागले. एवढी ताकद होती त्या शब्दामध्ये. दशरथाला श्रावण बाळाच्या आई वडिलांचे शब्द झेलावे लागले, भोगावे लागले, कारण तुझा देखील मृत्यू माझा जसा झाला तसा पुत्र वियोगाने होईल, हे उच्चारलेले शब्द जेव्हा त्यांना भोगावे लागले त्यांच्या आयुष्यात, म्हणजे आपल्याला आपले शब्द आणि विचार, शब्दाच्या मागोमाग नुसते शब्द उमटत नाही, तर शब्दाच्या मागे एक विचार असतो. एक आई आपल्या मुलाला जर सारखं म्हणत असेल की तुला काही येत नाही, तू मठ्ठ आहे, तू बुद्धू आहे, तुझ्या वर्गातले मुलं बघा, आपला हा नेहमीचा परवलीचा शब्द असतो आपण मुलांच्या बाबत वापरलेला. तुला असं कसं येत नाही, अमक्याला ते येत, तू बुद्धूच आहे. हा शब्द जेव्हा आपण सतत सतत वापरतो तेव्हा त्याचे व्हायब्रेशन त्या मुलाच्या शरीरात एक कार्य करतात, एक प्रकारचं संप्रेरक तयार करतात आणि त्याला तो विषय हळूहळू कठीण वाटायला लागतो. येत नाही असं नाही, त्याला समजेल, पण तो त्या विषयात कच्चा होत जातो किंवा मागे पडतो. हे कशामुळे झालं हे आपण कधीच पाहत नाही. आपल्याला वाटतं ह्याला समजत नाही, पण त्याच्या मागे आपण दिलेली प्रेरणा असते, आपण उच्चारलेले शब्द असतात. एका प्रकारचा तो शापच असतो, आपणच आपल्या लेकराला दिलेला. त्याच ऐवजी जर आपण म्हटलं नाही असं कसं येत नाही, येणार आहे, तुला येतं, तुला येतं, हा जर आत्मविश्वास आपण त्या लेकराच्या मनात बिंबवला तर कुठलीही अशी गोष्ट नाहीये की जी आपल्या बाळाला येत नाही.
किंवा तो करू शकत नाही. आपण गाणं म्हणतो, त्या गाण्याचा, त्या भजनाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. तुम्ही बघा, भजनामध्ये तुम्ही गेले, आपण रंगून जातो, असं वाटतं की आपलं अख्खं शरीर गाणं म्हणतंय. त्या गाण्याचे बोल आपल्या मनावर त्याच्या नुसार काम करतात. आता तलत महमूदचं किंवा लता मंगेशकरचं एखादं खूप सॅड सॉन्ग घ्या आणि तेच ते 4-5 वेळा दारं बंद करून ऐका, अंधार करा, ऐका. काय होईल? तुम्हालाही डिप्रेस वाटायला लागेल. तुम्हालाही त्याच दुनियेत ते गाणं घेऊन जातं. तुम्हालाही तुमच्या त्या साथीची किंवा त्या सहचराची आठवण होते. एखादं सॅड सॉन्ग आहे की जिचा प्रियकर निघून गेलाय आणि तेच ते गाणं जेव्हा आपण ऐकतो, तर त्या गाण्याचा आपल्या मनावर इतका परिणाम होतो की आपणही त्या गाण्याच्या बरोबर वाहायला लागतो. तसंच चांगलं गाणं आशाबाईंचं ऐका. उडतं गाण्या उडत्या चालीचं गाणं आहे. आपल्यालाही पंछी बनू उडते चलू, मस्त गगन में, आपल्यालाही वाटतं अरे मलाही पंख फुटले आहेत. आपल्याच्या मनात एक आनंद निर्माण होतो. एक आनंद निर्माण करणं किंवा एक दुःख निर्माण करणं त्या शब्दांवर अवलंबून आहे. म्हणजेच आपण काय ऐकावं आणि काय ऐकू नये हे आपल्यावर आहे. आपल्याला कुठल्या मूडला जायचंय, कोणी जबरदस्ती करत नाही आपल्याला. आपण ठरवायचं की मला आता माझा मूड कसा आहे. किंवा लेक चालली सासरला, ते जर गाणं ऐकू झालं, आपल्याला आपलीच मुलगी जाताना दिसते. आपण दुसऱ्यांच्या लग्नात का रडतो हो? दुसऱ्यांची मुलगी चाललेली असते, पण तिथलं दुखणं विकत घेतो. ते रडणं, ते हे करणं आपण विकत घेतो. एखाद्याच्या घरी मृत्यू झालेला असतो बघा, तिथे गेल्यावर आपल्याला डिप्रेस वाटतं. आपल्याला वाटतं नाही, इथे काहीतरी म्हणजे चांगलं नाही वाटत, मनाला आनंद नाही होत. तुम्ही घरून मोठ्या आनंदात जाता, काहीच नसतं झालेलं. स्वयंपाक करून ठेवता, सगळं करून ठेवता आणि मजेत जाता जिथे कारण तो तुमचा गेलेला व्यक्ती तुमच्या दूरचा असतो. पण तिथून येताना तुम्ही सोबत जे आणता ते दुःख आणता, कारण तिथे दुःखच असतं. तसंच दुसरं म्हणजे जैसा पाणी वैसी वाणी, जैसा अन्न वैसा मन. तुम्ही दुसऱ्यांच्या घरी गेले आणि तिथलं पाणी प्याले, त्या घराचे व्हायब्रेशन्स कसे आहे हे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावरनं ठरतं. एखाद्याच्या घरी बघा, नवरा बायको सतत कोंबड्यासारखे झुंजत असतात. बायकोच्या दृष्टी जर पूर्वेला असेल तर नवऱ्याची पश्चिमेला असते. काही कारण नसतं, सगळं सुख असतं, घरात अन्न भरलेलं असतं, मुलं चांगले असतात, दोघांच्या तब्येती चांगल्या असतात. पण हिनी जर म्हटलं की आज मी कारल्याची भाजी करते, तर तो म्हणेल की कारल्याची भाजी नको, आज कोबीची भाजी कर किंवा आणखीन कुठली कर. त्याच्यावरनं सुरू महाभारत सुरू व्हायला तर वेळच लागत नाही. अशा घरात ज्या वेळेला सासू सुनेचं किंवा नवरा बायकोचं, मुलांचं आणि आईचं असे जेव्हा भांडणं होत असतात, त्या घरातलं पाणी जर आपण प्यालो तर ते पाणी आपल्यावर कार्य करतं. तुम्ही चहाही पिऊन या, तुम्हाला त्या क्षणाला जाणवणार नाही, पण घरी आल्यावर तुम्हाला खूप लो फील होईल. तुम्हाला असं वाटेल की मी खूप गळून गेलेली आहे, मला कसं तरी होत आहे. तुमची जी एनर्जी जाताना असते तेवढी येताना राहत नाही. का बरं? तर तिथल्या पाण्यावर
त्या घरातले व्हायब्रेशन काम करतात. आपल्या भोवती असणाऱ्या ज्या भिंती आहेत याच्यावर देखील या शब्दांचा परिणाम होतो. आपण बोललेल्या शब्दांचा परिणाम या भिंती आतमध्ये ओढून घेतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं? त्या तर निर्जीव आहेत. कुठलीच गोष्ट निर्जीव नाहीये. दगडामध्ये देखील जीव आहे, भिंतीमध्ये देखील जीव आहे, आपण वापरत असलेल्या कपड्यामध्ये देखील जीव आहे. त्यांनाही भावना आहे, पण त्यांना भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही. याचं उदाहरण सांगते, मी स्वतः अनुभवलेलं. आम्ही पापाजींकडे सत्संगाला जायचो. शनिवारच्या शनिवारी आमचा सत्संग असायचा. जेव्हा बसलो एक दिवस, आम्ही 6-7 जण होतो आणि त्यांच्या भिंतीतून ओंकार ऐकायला यायला लागला. मला वाटलं, मी नेहमीच ओंकार करते, तर मला असं वाटलं की हा ओंकार मला काय माझ्याच मनातला खेळ असेल. मी शेजारी बसलेला आमच्या एक सिनियर साधिका होती, तिला विचारलं, कल्याणी ताई, हा ओंकार ऐकू येतो का ग? म्हणाली, मी 15 मिनिटापासून ऐकतीये. बाहेर गेलो, बाहेर ही चर्चा की आज काहीतरी वेगळं होतं ना तिथे. तेव्हा समजलं की त्या भिंतीतून तो ओंकार निर्माण होत होता. म्हणजे आपण जे घरात नामस्मरण करतो, आपण जेव्हा मोठ्याने शब्द उच्चारतो, तर आपल्या भिंती देखील त्या स्वतःच्या आत सामावून घेतात. त्याच्याचमुळे आपण जेव्हा देवळात जातो, मठात जातो किंवा एखाद्या महापुरुषाच्या समाधी जवळ जातो, तर आपल्याला शांत वाटतं. तुमचे एखाद छोटं रूप आहे आणि तुम्हाला ते नको आहे. खूप शिव्या द्या, जितके येतात तितके शिव्याची लाखोली त्याला वाहा. तुम्हाला दिसेल 8 दिवसात ते झाड मरायला आले. आफ्रिकेकडच्या काही प्रदेशात आदिवासी लोक मोठे मोठे झाड याच पद्धतीने वाळवून टाकतात. ते त्या झाडाच्या भोवती फेर धरतात, नाचतात आणि त्याला खूप शिव्या देतात, खूप शिव्या देतात. तू कशाला आला या जगात? तुझं काहीही गरज नाही. तू कशाला आला जगात? तुझी काहीच गरज नाही. असं जेव्हा म्हणतात, तेव्हा ते झाड 15 दिवसात वाळून गेलेलं असतं. आणि ही गोष्ट तुम्हाला नेटवर सापडेल. तसंच एक केलेला प्रयोग आहे, किंवा आजही तुम्ही पाण्यावर गुगल सर्च केलं वॉटर म्हणून, तर तुम्हाला अनेक संशोधनात्मक लेख मिळतील. याचं नाव ज्यांनी हे पहिल्यांदा केलं त्याचं नाव माझ्याजवळ होतं, आठवत नाही, आठवलं की सांगते. तर त्यांनी काय केलं की 2 भांड्यामध्ये पाणी घेतलं. एका भांड्यात त्याला लव एनर्जी दिली. त्याला सांगितलं, तू किती छान आहेस, तू या जगात आला आहेस, लोकांची तहान भागवण्यासाठी आला आहेस, पाण्यात तू किती छान आहे, तू लोकांचं कल्याण करतो आहे. असे सगळे चांगले शब्द बोलून त्याला डीप फ्रीझर मध्ये ठेवून दिलं. आणि दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्याला त्यांनी शिव्या दिल्या. तुझा काय उपयोग, तू तर इथे पूर आणतो, तुझा काय उपयोग, तू तर तिथे पूर आणतोस, लोकांना वाहून टाकतोस, लोकांचे घर नष्ट करतोस. अशा जितकं काही वाईट बोलता येईल तितकं त्या पाण्याला बोलल्या गेलं. तर काय झालं, त्यालाही फ्रीजमध्ये ठेवलं. दोन्ही पाणी जेव्हा सूक्ष्मदर्शक यंत्राखाली बघितले, तर एका पाण्यामध्ये फुलं निर्माण झालेले दिसले. त्याचे क्रिस्टल इतके सुंदर एका लाईनीत दिसले, खूप सुंदर प्रकारचे सजलेले दिसले. त्याच्या आकृत्या खूप सुंदर होते, फुलासारख्या. आणि दुसऱ्या
पाण्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण शिव्या दिल्या होत्या त्याचे जे कण होते ते अस्ताव्यस्त होते. म्हणजे आपल्या बोलण्याचा परिणाम नुसता मानवावरच होतो असं नाही, तर तो झाडांवर पण होतो, तो पाण्यावर पण होतो, तो या सगळ्या जगावर होतो, अख्ख्या जगावर होतो. आजही श्रीकृष्णाने सांगितलेली गीता अजूनही घुमते आहे. अनेक संतांनी ऐकली, अनेक संतांनी. कुरुक्षेत्रावर आजही जशी गीता घुमते आहे तसेच अनेक आवाज आहेत, अनेक आवाज आहेत. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे जोधपूरच्या महालात. जोधपूरचा महाल मी जेव्हा बघायला गेली, त्यामधला राणीचा जो भाग आहे, जोधपूरच्या राजांनी अनेक राण्या पळवून आणल्या होत्या, अनेक मुली पळवून आणल्या होत्या, त्यांना डांबून ठेवलं होतं. जवळजवळ 400 ते 500 त्याच्या राण्याच होत्या. एका दिवसाला एक मुलगी, याप्रमाणे. त्यानंतर चांगल्या चांगल्या मुली त्याच्या तिथे नुसत्या सडत पडल्या त्याच्या जनानखान्यात. आजही तुम्ही जेव्हा तिथे जाल तर तुम्हाला ती वास्तू अंगाला काटे बोचवते. असं वाटतं इथे खूप जण ओरडतात आहे की काय. आपल्याला आपण तिथे गेल्यावर अस्वस्थ होऊन जातो. ते व्हायब्रेशन, त्यांचे रडणं, त्यांचं मनाची अवस्था आजही आपल्याला इतक्या वर्षांनंतर देखील कळू शकते. म्हणजेच आपण बोललेले, आपण व्यक्त केलेले शब्द या सृष्टीतून जात नाही, तर ते आपल्या भोवतीच पिंगा घालतात. तुम्ही जसे शब्द फेकाल त्याच गतीने ते तुमच्याकडे परत येतात, त्याच गतीने. जसा बॉल आपण फेकतो, भिंतीवर आपटतो आणि त्याच फोर्सने तो तुमच्याकडे येतो, तसे तुमचे शब्द तुमच्याकडे परत येतात. तसेच त्याच्यामुळे आपण वापरत असलेले शब्द नेहमी विचार करून वापरावे. आपण ज्याचा कधीच विचार करत, मनात आलं आणि बोलून टाकलं. याच्यावर कबीरजी खूप छान बोलतात. कबीरजी म्हणतात, शब्द शब्द सब कोई कहे, शब्द के हाथ न पांव, एक शब्द मलहम करे, एक शब्द करे घाव. एक शब्द सुख खाण है, एक शब्द दुख रासी, एक शब्द बंधन काटे, एक शब्द गले फासी. किती सुंदर सांगून ठेवलाय बघा शब्दाबद्दल, की जो आपण रोज वापरतो, पण त्याचं आपल्याला महत्वच कळत नाही. त्या शब्दाबद्दल खूप सांगण्याजोगं आहे. पण आपली आज वेळ, 10 मिनिटं आपले असेच गेले. त्याच्यामुळे एका कवीने आणखीन काय सांगितलं तेवढं सांगते आणि मग नंतर ध्यानाकडे वळूया. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. घासावा शब्द, तासावा शब्द, बोलावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा, बेतावेत शब्द शास्त्राद्वारे. बोलावे मोजके नेमके खमंग खमके, ठेवावे भान देश काळ पात्राचे. बोलावे बोरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग, जात पात धर्म काढूच नाही. ध्यानाकडे जाऊया. चष्मा काढून ठेवा. पाय क्रॉस करा, हात क्रॉस करा.
पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. श्वास येतो आहे, श्वास जातोय. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. मनाला श्वासाबरोबर जोडून घ्या. श्वास येतो आहे, श्वास जातोय. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत. ब्रह्मरंध्रातून संपूर्ण ऊर्जा घेऊन हृदय चक्रावर उतरा. हृदय चक्रावर असणाऱ्या गुरूंना वंदन. आई वडिलांना वंदन. ध्यानात येणाऱ्या संतांना, ऋषींना, जे जे आपल्या मदतीसाठी येतात आहे त्या सगळ्यांना वंदन. हृदय चक्रावर स्थिर. पूर्ण लक्ष अनाहत चक्रावर. हृदयाची धडकन ऐकण्याचा प्रयत्न. स्थिर व्हा. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि
चतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि सर्वराजाय गन्धाय सर्वगानश्रवणप्रणयिने गाढानुरागाय ग्रन्थाय गीताय ग्रन्थार्थतत्त्वविदे गुणवते गणपतये ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरीहृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरीगणेश्वराय गौरीप्रणयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि पूर्ण शांत, संपूर्ण दक्ष हृदय चक्रावर केंद्रित. गुरूंना धन्यवाद, आई वडिलांना धन्यवाद. माझी ही छोटीशी सेवा माझ्या गुरुच्या चरणी अर्पण. ध्यानातून बाहेर निघायची तयारी.
पाय सोडून द्या, हात सोडून द्या. हळूहळू दोन्ही हात एकमेकांवर रब करत डोळ्यावर ठेवा. हाताच्या फटीतून बाहेरचा प्रकाश बघण्याचा प्रयत्न. हळूहळू हात बाजूला करा. एका सुंदर स्माइल सह डोळे उघडा. सगळे निघाले बाहेर. चला, जय श्रीराम. मला आज्ञा द्या.